नमस्कार, मी प्रीतम मेत्रे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी सासवड नगरपालिकेचा नगरसेवक या नात्याने आळंदी देवस्थान व स्वपनकाका देवस्थानची जाहीररित्या माफी मागतो की आमच्याकडून तुमची व्यवस्था, आमच्या सासवड नगरपालिकेच्या प्रशासनाकडून तुमची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही आहे. त्याबद्दल मी सासवडच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने तुमची दिलगिरी व्यक्त करतो व पुढच्या वर्षी त्यात काय सुधारणा करता येतील त्या आम्ही पूर्णपणे करू, असं आळंदी देवस्थान व स्वपनकाका देवस्थान यांना मी विनंती करतो. त्याचप्रमाणे तुम्ही त्या दिवशी पाहिलं की त्यांनी त्यांची खतखत आपले प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांच्या देखत ते सगळे त्यांच्या जे काय अडचणी झाल्या त्या त्यांनी सांगितल्या. वास्तविक पाहता सासवड नगरपालिकेच्या कामांसाठी माननीय आमदार विजयबापू शिवतारे हे वेळोवेळी सगळ्या कामाचा निधी सासवड नगरपालिकेला पुरवत आहेत, पण तो येणारा निधी कुठंतरी बापूंनी आणला म्हणून थांबवायचा व त्या कामांना काहीतरी आडकाठी करायची, त्या कामांवरती कुठल्याही प्रकारे सह्या करायच्या नाहीत किंवा काय नाही. त्यामुळं सासवड शहराचा विकास हा थांबलेला आहे किंवा मागच्या साईडला राहतो आहे, विकास बॅकफुटला जातो आहे. त्यासाठी माझं एक सत्ताधाऱ्यांना एक विनंती आहे की निधी आणायचं काम बापू करतील, तुम्ही फक्त काम करायचं तरी काम करा की आणलेला निधी कसा माघारी जाणार नाही, तो कशा पद्धतीने काम करता येईल सासवड शहरामध्ये त्यांनी आलेल्या निधीतनं, व त्यामुळं लोकांची गैरसोय होणार नाही. काल अक्षरशः जे काही ड्रेनेज लाईनचा विषय झाला व वारकऱ्यांना किंवा बाहेरनं आलेल्या सगळ्या लोकांना त्याला सामोरं जावं लागलं, त्यामुळं अक्षरशः सासवड शहराचं पूर्णपणे नाव काल बदनाम झालेलं आहे. तर त्यात ज्या पद्धतीने विकासासाठी आणलेल्या निधीतनं आपण कोणत्या पद्धतीने काम करू शकतो, काय करावं लागेल त्यावरती सर्वांनी एकत्र येऊन सासवड शहराच्या विकासासाठी आपण काम करू. धन्यवाद.